शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय मेळत 394 कोटीचं तुमच्या करता, बारामतीकरांच्या करता आयुर्वेदिक महाविद्यालय केलं. काय होतं तिथे येड्या बाबडी होत्या, कुणी जात नव्हतं. पाया मला 70 का 90 फूट पायलिंग घ्यावं लागलं. लोक म्हणली इथं काय करायला निघालंय कुणाला माहिती. आज सगळा परिसर तिथले रोड बघितले, आपला खरेदी विक्री संघाचा पंप आणि त्याचं तिथं मला वाटतं गोडाऊन का काय आहे, तिथं आम्हाला कार्यालय करायचंय. आता त्या कॉलेज पासून मेडिकल कॉलेज पर्यंत असा रस्ता 4 पदरी करणार आहे. रस्त्याला विरोध करू नका, ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी मदत करा, त्यांना TDR काय असेल ते देईल. परंतु तुमच्या जमिनीच्या किमती 4 पट वाढणार आहे. रस्ता गेल्यावर, रेल्वे लाईन गेल्यावर एवढ्या किमती वाढत नाही, पण रस्ता गेला ना प्रचंड. आता हा बघा ना, आमच्या काटेवाडीतल्या काही लोकांच्या ह्याच्यातनं गेलेला पालखी मार्ग, कुठल्या कुठे जमिनी गेले, किमती गेल्या, कोटीच्या खाली कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे रस्त्याला लागून असणार म्हणतो ही. हा काय हात म्हणजे तुझे गात पडले. कृषी विज्ञान केंद्रावर एक सायन्स पार्क केलेलं आहे. आता दुसरं सायन्स पार्क मी तांदूळवाडीला करतोय, ते जवळपास 10 ते 12 एकर जागेत आहे सायन्स पार्क. माझ्या ग्रामीण भागातल्या नवीन मुला मुलींना पण सायन्स म्हणजे काय, त्याच्यात काय काय संशोधन होऊ शकतं त्याची माहिती त्या मुलांना. आता मित्रांनो, आपल्यातली काही मुलं मी नासाला पाठवली. पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली गोरगरिबांची मेरिटची मुलं नासाला गेलीत, अमेरिकेला. नासा, त्यांचे आई वडील तर एवढे खुश झाले, कधी जाऊ शकले नसते. एवढं सगळं सांगायचं. चिठ्ठी काय, मोडवे गावातील मोकाट गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय नाही. हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जाणार. त्याचा सत्कार करू या नारायण त्याच्या काय, म्हणजे कुठं काय सांगावं, माझी लिंक तुटती, सगळं वाटोळ होते. मी त्याच्यामध्ये गटतट बाजूला ठेवा, कुठेही रुसवे फुगवे बाजूला ठेवा, आणि काही काहींना लांब पुढचं बोलायचं. आणलं की नाही तिकीट, तुझ्या तू कशाचं तिकीट आणलंय, काय देवळात वाजवायची घंटा आहे तिकीट म्हणजे. पण उगीच काहीतरी दुसऱ्याला उचकायचं, काहीतरी बोलायचं, काहीतरी आवाज टाकायचा, आणि काहींचा आवाज असा, ती तर लय पुढचं बोलून टाकतात. तसं कुणालाही बोलायचं नाही. सगळ्यांना, वडगावची पण लोक आपलीच आहे, मोरगावची पण आपलीच आहे, त्या सगळ्या गणातली गटातली सगळी आपलीच लोक आहेत.